क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। वणी येथे बहुजन हक्क निर्धार परिषद उत्साहात संपन्न। सुजात आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या बाजारपेटीकरणावर घणाघात। वणी वंचित बहुजन आघाडी दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित बहुजन हक्क निर्धार परिषद शुक्रवार दिनांक 15 मे रोजी वणी येथील खुशी बँक्वेट हॉल येथे उत्साहात संपन्न झाली। परिषदेत बहुजन समाजाचे हक्क, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि संघटनात्मक बांधणी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। तालुकाभरातून कार्यकर्ते, महिला आघाडी व बहुजन विचारांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी शिक्षणाच्या वाढत्या खासगीकरणावर टीका करत शिक्षणाचा बाजार मांडून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले जात आहे असे सांगितले। तसेच बहुजन समाजाने संघटित होऊन पक्ष बळकटीसाठी गाव पातळीवर काम करण्याचे आवाहन त्यांनी केले। राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करत बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक विषमतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले। जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी स्थानिक मंत्री असूनही नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली। माजी उपसरपंच किरण गांगुर्डे यांनी बहुजन समाजाची ताकद गट व गण पातळीवर निर्णायक ठरत असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास वंचित बहुजन आघाडी अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला। परिषद यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब शेजवळ, प्रशांत हिरे, विकी दुर्धवडे, तुषार मोरे, संकेत गांगुर्डे, समाधान शिरसाट, विशाल गांगुर्डे, दादा मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।